ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदी एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज की जय। जानकी जीवन स्मरण जय जय राम। सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदी एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज की। श्री रामस्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि सर्व संत स्वरूप असलेल्या आपणा सर्व श्रोत्यांना मनःपूर्वक वंदन करून आजच्या या नामदिवसाच्या अखेरीला थोडा गेल्या वेळेसारखाच पुन्हा काही संवाद, काही विचार, काही चिंतन आपल्याला करता येईल का, यासाठी महाराजांना मनःपूर्वक प्रार्थना करतो। गेल्या वेळेला आपल्याला आठवत असेल, हे जी मंडळी गेल्या वेळेला हजर असतील या नामदिवसाच्या वेळेला, अभ्यासाच्या वेळेला, तर महाराजांच्या स्मरणाचा जो आपण श्लोक जय जयकार करून नेहमी म्हणतो, त्यामधल्या 3 शब्दांच्यावर आपण विचार केला। नामार्थ जन्म झाला म्हटलं आपण, देह त्याच्यासाठी घेतला, देह त्याच्यासाठी झिजवला। हे पुन्हा आठवायचं अशासाठी की आपण कुणाकडे आलो आहोत याचं स्मरण आपल्याला, आपण नाम ठेवून घेतलंच आहे, पण मनातून सुद्धा राहावं की ज्यांनी केवळ नामासाठी देह झिजवला। आपण आपले देह त्याच्या बरोबरीनं तपासून पाहिलं होतं की आपण प्रपंचार्थ जन्माला आल्यासारखे जगतो आणि ते नामार्थ जन्माला आल्यासारखे जगतात। या 2 जगण्यामधला फरक आपल्या लक्षात आलेला आहे। त्याच्या पुढे काही जाता येते का असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। फक्त काय झाले, अलीकडे दूरदर्शनची फार सवय झाली, त्यामुळे पूर्वसूत्र काय ते सांगावं लागतं थोडंसं। कुठे होतो हे सांगितलं की मग पुढचं ते सुरू होतं काहीतरी। तर आता काही टी व्ही नाही, पण निदान एक कुठे होतो म्हणून 1-3 शब्दांचा विचार आपण केला। तर ते त्यांचं एका परीनं देहाचा विचार केला आपण, नामार्थ आले। दुसरा विचार आपण केला होता तो त्यांच्या मनाचा केला होता की ज्या ठिकाणी नाम आहे त्या ठिकाणी मी राहतो, माझा वास आहे। मनुष्याचं मन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी तो असतो, किंवा ज्या ठिकाणी त्याला राहावंसं वाटतं तिथं त्याचं मन असतं। इथे असला म्हणजे इथेच असतं असं नाही, त्याचं मन जिथे त्याच्या आवडीचा विषय आहे तिथे असतं। हे जसं आहे व्यवहारामध्ये तसंच हे आहे, पण त्यांचं मन मात्र नामात वास करतं काय। त्यावरून त्यांची सगळी एकरूपता कशी व्यक्तिमत्वात आहे तिचा उलगडा होतो, म्हणून हे परत एकदा आपल्यासमोर ठेवलं। जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, असा आपण 3रा भाग पाहिला की नामाव्यतिरिक्त कशाची कीर्ती गायलेलीच नाही, नामाशिवाय साधन सांगितलं नाही। अशा महापुरुषाकडे आपण आलेले आहोत की त्यांची वाचा, जसं आपल्याला आठवत असेल की ब्रह्मानंदांना वेदांतातल्या शंकानंतर विचारल्यानंतर तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं आपल्याला लक्षात असेल की ही जिव्हा आता नामार्थ दिली। आता मी वेदांतातलं काही चर्चा करणार नाही की जे वेदांती आहेत त्याच्यासाठी त्यांनी पहिलं आयुष्य पूर्वायुष्य वेचलेलं आहे आणि त्याचं सर्व ज्ञान आहे, पण ते आता सर्व त्यांच्या चरणी वाहिलेलं आहे आणि वाचा बोलेल तर आता फक्त नामाबद्दल, त्या संबंधी बोलेल काय असेल हे जसं केलेलं आहे तसं महाराज तर त्यांचे गुरु आहेत, तर त्यांची कल्पना आपल्याला यावरून येईल की वाचा त्यांनी किती प्रकारांनी सांभाळली होती याची उदाहरणे गेल्या वेळेला आपण आता ही जी उदाहरणं आपण पाहिली त्याचा आपल्याशी संबंध आपल्याला आता यात कुठे जोडता येतोय का हे आज आपल्यासमोर विचार आहे।
आपण इतके जण जमलेले आहोत, इतका वेळ त्यांना आवडणारी गोष्ट आपण नामाची केलेली आहे. आता त्यांनी काहीतरी आपल्याला बरोबर द्यावं शिदोरी म्हणून, याच्यासाठी आपण आता जमलेले आहोत. कारण इथे आपण आता नाम घेतलं, पोट भरलं, प्रसाद घेतला, पोट भरलं. आता बरोबर जाताना काहीतरी शिदोरी दिली तर घरी पुरेल म्हणून केवळ मी आपल्यासमोर नम्रतेने हा अभ्यास मांडायला बसलो. काय होतं, आत्ता जे 3 गोष्टी आपण बोललो त्यातला देह त्यांचा नामार्थ झिजला, आपला प्रपंचार्थ झिजला आहे थोडा तरी तिकडे. नामासाठी, परमार्थासाठी, गुरूंसाठी कसा झिजेल हे पाहणं एक सोपंसं काम त्यातलं आपल्या मागे आहे. दुसरं आहे की त्यांचे जे मन आहे, प्रत्येकाच्या मनाचे असे वैशिष्ट्य आहेत की त्याच्या आवडीचे जे विषय आहेत त्यात ते असतात. त्याच्याकडून महाराजांचा विचार केला तर त्यांचं सातत्याने रामाच्या चिंतनामध्ये आहे, गुणांच्या चिंतनामध्ये आहे, दुसऱ्याच्या हिताच्या कल्याणाच्या चिंतनामध्ये आहे. त्याचं कल्याण कसं होईल म्हणून महाराजांकडे आलेला अत्यंत पुण्यवान आणि अत्यंत पापी यांच्याबद्दल त्यांना वाटणारा मनातला जिव्हाळा तितकाच आहे, सारखाच आहे, कल्याणाची चिंता तितकीच आहे. आणि खरं सांगायचं तर आपल्याला तीच आशा आहे इथे येण्यामध्ये. कारण त्यांचं मन त्याचाच विचार करतं केवळ की याचं कल्याण कसं होईल. म्हणून अत्यंत दुराचरणी असलेल्या माणसाचं सुद्धा त्याला त्यांनी आत बोलवून घेतलं. आपल्याला माहिती आहे आणि सांगितलं, जगाने तुला टाकला तरी मी टाकणार. हे वचन आपल्याला का आठवतं त्यांचं, की सगळ्या जगाने टाकला तरी मी तुला टाकणार नाही असं जो महापुरुष म्हणतो त्याच्याकडे आपल्याला आसरा नक्की मिळेल हे आपल्याला खात्री वाटते. ते चिंतन मनामध्ये होत असतं की याचं याही परिस्थितीत कल्याण कसं होईल. आणि हा जो जिथे राहतो तिथे कल्याण होत असतं. आपण आपल्या चित्ताचा विचार करू. आपल्याला मामासाहेबांचं चरित्र माहिती असेल, त्यामध्ये मामासाहेबाने मामासाहेब म्हणजे मामासाहेब दांडेकर आपल्याला माहिती आहेत, थोर वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू. तर त्यांना एका व्यापारी गृहस्थाने विचारलं होतं एकदा की माझं चित्त एकाग्र होत नाही, तर एकाग्रतेसाठी मी ज्ञानेश्वरी वाचू का. तर मामा म्हणाले की ज्ञानेश्वरी काही वाचू नका, एकदम अवघड जाते, तर त्याच्यापेक्षा थोडं नाथ भागवत वाचा. पहिल्यांदा भागवत वाचा आणि नंतर मग ज्ञानेश्वरी वाचा. तर हे झालं. काही दिवस गेले आणि नंतर पुन्हा भेटले. मामा जात होते दुकानावरून, भेटले. मामांना बोलावलं. मामा म्हणले, मामा आपण सांगितलं, मी प्रयत्न केला, भागवत वाचतोय, पण मन काही एकाग्र व्हायला तयार नाही. मामांना बोलावलं, बसलं. मामा बसले दुकानामध्ये, इकडे तिकडे गप्पा चालल्यात मामांच्या त्यांच्याबरोबर. एकाग्रता कशी होत नाही, ज्ञानेश्वरीचं महत्त्व काय, भागवताचं काय, अमकं आहे तमकं आहे, विषय काहीतरी सुरू झाला. मामांसारखा सांगणारा असल्यानंतर, भेटलेला असल्यानंतर हे सुरू झालेलं आहे. पण मामांना सलग केवळ 15 ते 20 मिनटं मामा त्या ठिकाणी त्यांच्या दुकानात होते. त्यामध्ये सलग 1 मिनिटसुद्धा त्यांच्याशी बोलता आलं नाही. का तर त्यांचे सारखे धंद्यातले फोन येत होते तिथे. मामा त्यांना म्हणाले की मी 20 मिनिटं इथं बसलो, एवढ्यात जवळजवळ 5 फोन तुमचे झाले. त्यामध्ये घसड्यांचे, कापडाच्या घसड्यांचे भाव, सोन्याचे भाव, चांदीचे भाव हे तुमचं चाललेलं आहे. तर म्हणाले ते एकाग्र मन ते व्हायचं कसं. हे जेव्हा डोक्यातून जाईल तेव्हा त्याला जागा मिळेल. तर त्याला जागा करून द्यायची असते. तुम्ही म्हणता एकाग्रता होत नाही, ती होणार कशी. कारण तुमच्या डोक्यात जर हाच विषय आहे तर ती कशी एकाग्रता त्याच्यावर होईल. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्याला जागा त्यांना करून दिल्याशिवाय ती एकाग्रता होणार नाही. आज ज्याला जागा करून दिली आहे त्यांच्या घसड्या, कापडाच्या घसड्या असतील, काय सोन्या चांदीचे व्यापार असतील, भाव असतील. आता प्रत्येकाच्या कापडाच्या घसड्या वेगवेगळ्या असतात, एवढाच फरक आहे. असं म्हटलं तर आपल्याला गैर नाही वाटणार, बरोबर आहे ना. प्रत्येकाचे कापसाच्या घसड्या वेगवेगळ्या आहेत, त्या त्याच्या डोक्यात आहेत, म्हणून एकाग्रता होत नाही. म्हणजे नामात एकाग्रता होत नाही याचं उत्तर आपल्याला तिथेच सापडेल जिथे सांगितलं जातं. मामाने जे सांगितलं ते आपल्यासमोर आत्ता का उद्धृत केलं की आपल्या आपल्या घसड्या पाहाव्यात डोक्यातल्या, म्हणजे लक्षात येतं की हे का नामाला अनुकूल होत नाही. आणि त्यांचं चिंतन किंवा समग्र मन हे परहित आणि नाम याच्यातच राहतं. म्हणजे काय होत असेल याची कल्पना करायला थोडी अंतराचा अंदाज यावा म्हणून हे मुद्दाम समोर आपल्या ठेवलं. हेच मामांचं आहे. दुसरा आता मी म्हटलं परहिताचं चिंतन आहे, हीच हकीकत पुढे निघाली मामांची म्हणून मामांचीच सांगतो. आपल्याला ती माहिती पण असेल. पण मामा आपल्याला माहिती आहे की मामा थोर कीर्तनकार होते, की वाळवंटामध्ये हजारो लोक उभे राहायचे. मामांचं कीर्तन आहे म्हटलं की हजारो लोक उभे राहायचे.
कुठे मिळेल जागा तिथे उभे राहून कीर्तन ऐकीत. ही मामांची कीर्तनकार म्हणून थोरवी आपल्याला माहिती आहे. केशवराव महाराज जे होते ते आणि मामा गुरुबंधू, तर दोघांनी ज्ञानेश्वरी जोगबुवांच्याकडेच शिकली. पण हे थोर गुरुबंधू या नात्याने केशवराव महाराजांच्याबद्दल मामांच्या मनामध्ये अत्यंत आदर होता. संप्रदाय जरी वेगळा होता जरा तरीसुद्धा आदर होता. आणि पुढे केशवराव महाराज गेले तर त्यावेळेला त्यांचे ज्या वेळेला हे निर्माण झालं त्यानंतर सुद्धा मामांना बोलावून मामांचं कीर्तन झालं होतं. आणि मामाने त्यांच्या गुणांचं इतकं अप्रतिम वर्णन केलं होतं की त्यांचे शिष्य लागावेत किंवा त्यांच्या शिष्यांना माहीत असू नये आणि ती माहिती त्यांनी द्यावी असं मामाने कीर्तन केलं होतं. हे परगुणांचं आकलन कसं असेल आणि परहिताचं चिंतन त्यात कसं असेल तो विषय आपल्याला बघायचा आहे पुढे. की यानंतर संप्रदायाप्रमाणे थोडं असं झालं की पुढे पुण्यतिथीचा उत्सव आला तर तिथे कीर्तनकार जे त्यांचे होते त्यांच्या काय पंथाप्रमाणे होते तर त्यांचं ते कीर्तन ठेवलं. ते कीर्तनाला लोक आले नाहीत. ते कीर्तनाच्या त्या दर्जावर ते लोक येणं असं अवलंबून असेल. आता आपल्याला माहितीच आहे की ज्याला ऐकायचं आहे तो काय ऐकवणार ह्याच्यावर अवलंबून असतं त्याचं जाणं. तर तसं ते झालं. तर ते त्यांच्या लक्षात आलं. ते संयोजकांची पंचायत त्यांनी पुन्हा काही मामांच्याकडे गेले नव्हते. संयोजकांचं ते लक्षात आलं. तर त्यांनी काय सांगितलं की आपण असं करू, मामांचं कीर्तन ठेवू आपण. आता मामा हे तर त्यांना मानणारे, ते त्यांच्या सेवेसाठी येणार, हे सगळं खरंच होतं. म्हणून त्यांनी पर्याय काय केला की आम्हाला तर म्हणले मामांचं ठेवायचं आहे. आता हे स्वतःच कीर्तनकार बुवा असल्यामुळं त्यांनी ह्या बुवांनाच सांगितलं की तुम्हीच जाऊन तेवढं मामांना आमंत्रण करा. त्यांनी त्यांच्या परीनं पेच सोडवायचा प्रयत्न केला की आपणच जाऊन मामांना आमंत्रण करा आणि त्यांना याला बोलवा. तर हे बोलवायला गेले. यांच्या मनात तर तिथं आपलं व्हावं असं वाटतंय. बरं, तेही आहेत, त्यांचं काय ते त्यांचा अभ्यास असेल, तेही त्या परंपरेमध्ये काय ते आलेले आहेत, तर ते चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मामांचं दुमत असायचं काही कारणच नाही आणि त्याबद्दल मामांना काही काळजी असायचं कारण नाही. मूळ प्रश्न एवढा आहे की ज्याला पुण्यतिथी वाहतो ती अधिक चांगल्या तऱ्हेनं कशी होईल हा खरा प्रश्न आहे. आणि तो आदर कसा व्यक्त होईल, तो कीर्तनाच्या निमित्ताने आदर व्यक्त करायचा आहे, त्यांच्याबद्दलची भावना व्यक्त करायची आहे, लोकांना ते पोचवायचं आहे, हा खरा उद्देश आहे त्याचा. तर हे भगवत गुण कीर्तन करायला कुणी केला हा मामांच्या दृष्टीनं सवालच नाही डोक्यामध्ये. त्यामुळे मामांच्याकडे आल्यावर म्हणाले असं असं झालं, मला तुमचं कीर्तन ठरवायला पाठवलं. मामा म्हणाले मग काय आता बघतो, आता माझे काय तिथी तारीख काय असेल त्याप्रमाणे बघून सांगतो. ते म्हणाले थोडीशी अडचण आहे. तर त्यांना दोन बाजूने अडचणीत आलं. आपल्यालाच आमंत्रण द्यायला सांगितलं तर मामाला काय सांगावं. तर मामा म्हणाले काय झालं खरं सांगायचं तर मलाच ते कीर्तन करण्याची इच्छा आहे तिथं. मग मामा म्हणले मी नाही म्हणतो की तुम्ही जाऊन त्यांना सांगा की मामा नाही म्हणाले, मामाला सवड नाही आहे. तर मामाला कीर्तन सवड नाही, तुम्ही जाऊन सांगा त्यांना, म्हणजे ते करतील म्हणले, त्यांची व्यवस्था तुमचं ठेवतील म्हणले. आणि हेच त्यातले त्यात करण्यासारखे होते म्हणून त्यांचं ठेवतील. पण म्हणाले मला आमंत्रणाला पाठवलेलं असल्यामुळं मीच जर तुमचा निरोप सांगितला तर त्यांना शंका येईल की यांनी करायचं होतं म्हणून यांनी मामाला तसं सांगायला सांगितलं असं म्हणले. झालं तर रोष माझ्यावर येईल. माणूस साधा मनुष्य म्हणून कसं असतं ते विचार करण्यासारखं आहे की मनुष्य म्हणून मनामध्ये ते जे काय त्यातला गौरव असेल, काय प्रतिष्ठा असेल, काय असेल, तर त्याची अभिलाषा असल्यामुळं मामांसारख्या माणसाकडे हे अंतःकरण मामा होते म्हणून मोकळं करता आलं. पण एरवी स्थिती कशी असते माणसाची आणि परहितचिंतन मामा कसं करतात हे लक्षात घेण्यासारखं आहे. तर आता पेच असा उभा राहिला तर घ्या ना, तर करायचं. मामा म्हणाले तुम्ही करावं असं मला वाटतं म्हणले. पण म्हणले आता मी नाही म्हणून तो निरोप सांगू शकत नाही, आपण काय करूया. मामा म्हणाले मी तुम्हाला असं करतो, एक युक्ती सांगतो म्हणले की माझं ठरवलंय, तुम्ही मला आमंत्रण द्यायला आलात, माझं कीर्तन ठरलंय म्हणून सांगा म्हणाले तिकडे जाऊन. आणि म्हणाले मग 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 काय होणार म्हणले, माझं काय होणार. थोडक्यात आपल्या प्रापंचिकांना आपल्या मानाची याची चिंता पडलेली असते की दुसरं काय असते प्रपंचामध्ये, तर ही स्वतःची चिंता पडलेली असते. मी माझं माझ्या मनाचं राहण्याचं ठिकाण, असं मी आपल्याला गेल्या वेळेला म्हणलं होतं, आपल्या लक्षात असेल. तर मी माझं काय, तुमचं कीर्तन ठरलं म्हणून निरोप जर दिला तर पुढे माझं काय. मामा म्हणाले ते मी सोडवतो ना. मामांना किती अंतःकरण सांभाळून कसं करायची ही असेल, ह्या सत्पुरुषांच्याकडे ती असते, ती तिथं शिकावी लागते. मामा म्हणाले की त्या वेळेला मी पोट दुखते ह्याची चिठी पाठवतो म्हणाले. जे दोन्ही होतील, हे कीर्तन ठरल्यामुळे श्रोते येतील म्हणले, तुम्हाला जे पाहिजे ते श्रोते पण येतील, कारण त्याच्याशिवाय यांचं ठरलं ते येणार नाहीत म्हणले. त्यामुळे तुमचं ठरलं, माझं ठरलंय, त्यामुळे ते येतील. आणि आयत्या वेळेला पोट दुखतं म्हणून चिठी पाठवतो. आणि खरोखरच मामांना न्यायला हे आले. खूप मोठं व्हावं लागतं मनाने. सत्पुरुषांच्या जवळ जायचं म्हणजे किती मनाने मोठं व्हावं लागतं याची कल्पना येत नाही. ही साधी गोष्ट ऐकली तरी येतं की उद्या समजा आलेच तर मामा उभे राहिलं तर काय हो. मग त्यामुळं हे स्वतःच घरी गेले. मामानं बोलवायला कीर्तनाच्या वेळेला ठरलेलं कीर्तन, गर्दी जमा झाली, मामांचं नाव सगळं झालं आणि प्रत्यक्षात पोट दुखतं ही चिठी घेऊन ते स्वतः गेले मामाची.
आणि स्वतःच कीर्तन केलं. आता पुढे काय व्हायचं ते झालं, ते सोडून द्या, आपल्याला त्याच्याशी संबंध नाही. पण त्यांचं अंतःकरण सांभाळलं जाते ना, त्यांना एक सेवा मिळती ना करायला, तर ती त्यांना मिळू दे ह्याच्यासाठी त्यांच्यासाठी त्यांना स्वतःवर घेऊन अशी कोण युक्ती काढून दुसऱ्याला देणार मला सांगा? हे सत्पुरुषाशिवाय शक्य आहे का? म्हणून सत्पुरुषांच्या मनाची कल्पना येत नाही असं जे आपल्याला म्हटलं ते एवढ्यासाठी. आता हे जे आपण चाललंय चिंतनाचं ते थोडं पुढे चालू आणखीन, की आत्ताच आपण म्हटलं की वाचा असते. आता आपली वाचा कशात गुंतलेली असते ते आपल्याला माहिती आहे प्रपंचामध्ये. त्यांच्या वाचेची थोडीशी झलक बघायची ती गेल्या वेळेला आपण महाराजांच्या बद्दल पाहिली. आता आपण आणखीन थोडीशी बाजूला जाऊन पाहू. बाजूला म्हणजे एवढ्याच अर्थाने की वेगवेगळ्या ठिकाणी सत्पुरुषांच्या वाचा किंवा त्यांचा आवर त्याच्यावरचा किंवा त्याचा वापर कसा असतो हे जर आपल्याला कळलं तर पुढे जे काम आपल्याला करायचं आहे ते करायला सोपं होईल. त्याची ही पार्श्वभूमी आहे, बाकी काही नाही. तर आपल्याला माहिती असेल की टेंबेस्वामी ज्या वेळेला ह्याला वास्तव्याला वाडीमध्ये होते तर त्यावेळेला तिथे दीक्षित स्वामी म्हणून होते. त्यांचा अधिकारी श्रेष्ठ त्यांनी स्वामींच्याकडनं अनुग्रह घेतला, दंड घेतला म्हणजे, आणि पुढे ते तिथेच वास्तव्य करून असत. प्रचंड अभ्यासू, म्हणजे स्वतः स्वामींची अशी प्रशस्ती त्यांच्याबद्दल आहे, टेंबेस्वामींची, कुणाची तरी नव्हे, टेंबेस्वामींची प्रशस्ती त्यांच्याबद्दल अशी की ते माझ्यापेक्षा काकणभर सरसच आहेत. आता ह्यापेक्षा आणखीन काय म्हणायचं असेल मला काही कळत नाही, पण एवढं त्यांच्याबद्दल सांगणारे पण हे आहेत, ज्यांनी त्यांना स्वतः दंड दिलेला आहे ते सांगणारे आहेत. आणि ह्या दीक्षित स्वामींचे पुढे तिथे वास्तव्यामध्ये सर्वांची अशी जिज्ञासा आली की एवढे स्वामी इथे आत्ता आहेत टेंबेस्वामी, तर त्यांच्याकडून काही वेदांत ऐकू आपण. तर वेदांत ऐकण्यासाठी ह्या सगळ्यांनी मिळून त्यांना विनंती केली की आपण काही आम्हाला वेदांत ग्रंथ सांगावा. म्हणून त्यांनी पंचदशी घेतली सांगायला. म्हणाले ठीक आहे काही सांगतो म्हणले. म्हणून पंचदशी घेतली आणि ते पंचदशीमधली 5 प्रकरणं सांगून झाली. आणि सांगून झाल्यावर स्वामींचं असं असेल की देवांची आज्ञा झाली की ते तिथे थांबत नसत. त्याप्रमाणे म्हणाले मला आज्ञा झाली, आता मला निघालं पाहिजे, तर आता उरलेले जे प्रकरण आहे ग्रंथ आहे सगळा उरलेला, तर ही पंचदशी आपण आता दीक्षित स्वामींच्याकडनं ऐका. त्यांच्यात आमच्यात भेद नाही, आपण ती त्यांच्याकडून ऐका म्हणले. आता हे जाणणारे सत्पुरुषही पहा, हे जे सांगणारे ज्यांचा अधिकार तोर आहे तेही सत्पुरुष पहा, त्यांनाही सांगायला सांगितली उरलेली त्यांच्या आमच्यात भेद नाही. याच्यावरनं आपल्याला कल्पना आली असेल की यांचं प्रेम किती असेल, त्यांचा अधिकार किती असेल, स्वामींचा अधिकार किती असेल, आणि हे एकमेकांना कशा तऱ्हेनं त्यांचं मन किंवा वाचा हे कशा तऱ्हेनं वापरत असतील ते स्वतः सांगतायत, काकणभर सरस असेल. आता पुढे घडलं काय ते महत्त्वाचं की हे सगळं सांगितलं, त्यानंतरची पंचदशी वगैरे ते सगळं झालं. त्यानंतर बरोबर आज यावर्षी 100 वर्ष या गोष्टीला होतात, 1909 सालातली ही गोष्ट आहे. तर 9 साली जे कन्यागत होतं त्यावेळेला गलगली गावामध्ये स्वामींचा टेंबेस्वामींचा मुक्काम होता. त्या मुक्कामामध्ये स्वामींच्या इथली वाडीची मंडळी त्यांना भेटायला गेली. तर आता सगळ्यांचा आग्रह एकच असायचा की आपण वाडीला केव्हा येणार, मुद्दा एवढाच फक्त की वाडीला केव्हा येणार एवढंच विचारायचं, दुसरं काय स्वामींना विचारायचं की सत्पुरुषांच्या सहवासाचा आनंद मिळावा यापेक्षा काही नाही. तर ते आले म्हणजे दिवाळी खरं सांगायचं तर त्या अर्थाने त्यांना सगळ्यांनी विनंती करून बघितली. स्वामी काही बदले नाहीत, तेव्हा स्वामी काही आले यायचं काही कबूल करीनात. शेवटी त्यांना ही जी मंडळी गेलेली होती, जी पुजारी मंडळी होती, काही इतर शिष्यवर्ग होता, तर त्या सगळ्यांनी काय सांगितलं, एक जसं आपण म्हणतो ना ही हुकुमाचं एक पान पुढे करून बघायचं, तसं स्वामींना एक हुकुमाचं मान पुढे करून बघायचं ठरवलं या मंडळीने. आणि त्यांना म्हणाले दीक्षित स्वामींच्यावर आपलं फार प्रेम आहे, त्यांचा अधिकार मोठा आहे, ते काही वाडी सोडून जात नाहीत. आता हे कसं परत त्यात आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. ज्या वेळेला ह्यांना पंचदशी सांगायला सांगितली त्याच वेळेला स्वामींनी दीक्षित स्वामींना अशी आज्ञा केली की आपण हे स्थान सोडू नये. आणि त्याच्याबरोबर हे परत की जो चालून येईल त्याचेवर जे आपल्याला कृपा करायची आहे ती करावी, आपणहून कुठे जाऊ नये, आपण हे स्थान सोडू नये, आणि जो इथे चालून येईल त्याच्या कल्याणार्थ काय असेल ते करावं असं सांगितलेलं होतं. त्यामुळे हे बाहेर जायचे नाही कुठे. तर ह्या मंडळींनी काय केलं की त्यांचीच आज्ञा आहे तर ती पुढे करून बघावी. म्हणून असं म्हणाले की दीक्षित स्वामींना आपलं दर्शन कसं होणार, तर त्याच्यासाठी आपण वाढीले. तर हे सांगितल्यावर आता हा पेच कसा आहे, सात्विक आहे, हे पेच सुद्धा ऐकायला बरं वाटतं. असं वातावरण जर घरामध्ये कुठे असेल आणि सगळीकडे जर असेल तर काय आणखी स्वर्ग स्वर्ग म्हणतात कोणा ठोक. मला तर वाटते की असं मनुष्य यावा असं वाटणं, त्यांनी पुन्हा त्यांना अशी आज्ञा देणं, त्यांनी ती आज्ञा न मोडता तिथे राहणं, हे सगळं जे आहे हे कसं असेल याची नुसती कल्पना केली तरी आपल्याला त्याचा आनंद कळू शकेल की सात्विक आनंदाची कल्पना काय आहे.
हे सगळं झाल्यानंतर स्वामींना हे कार्ड समोर ठेवल्यावर स्वामी क्षणभर गप्प बसले, कारण त्यांना माहिती की आपल्या प्रिय शिष्याबद्दलचे उत्तर द्यायचं आहे, ज्याच्यावर ज्याचा एवढा अधिकार आहे, ज्याचं आपल्यावर अत्यंतिक प्रेम आहे, आपलंही त्याच्यावर आहे, तर त्याच्याबद्दल बोलायचं आहे. तर त्यावेळेला ते त्यांना लगेच म्हणाले की त्यांच्या दर्शनाची आपण चिंता करू नका, आपण तिकडे गेल्यावर त्यांना विचारा की त्यांच्या खोलीमध्ये रोज त्यांना आमचं दर्शन होतं की नाही. असं विचारा म्हटले. ज्याचा जसा अधिकार आहे तसा त्याला मार्ग असतो, तसंही आहे. ही मंडळी आता ह्याच्यापुढे तर काही चालणार नाही, आणि स्वामींच्या पुढे तसं बोलायची कोणाची प्राज्ञाही नव्हती, फक्त एक प्रेमाचं कार्ड होतं, ते पुढे करून बघितलं, ते चाललं नाही. आणि नंतर ही मंडळी घरी परत आली. घरी परत आल्यानंतर वाडीला गेली यांच्याकडे, आणि असं स्वामींचं दर्शन झालं, जाऊन आलो, जरगिरीला भेटले. मग आम्ही त्यांना अशी विनंती केली, तशी विनंती केली. मग त्यांनी पुढचं हे सांगितलं की आम्ही असं त्यांना विचारून बघितलं की तुम्हाला दर्शन व्हावं, तर त्यावर स्वामींनी असं सांगितलं आम्हाला की आपल्या खोलीमध्ये त्यांना आमचं रोज दर्शन होतं की नाही हे आपण त्यांना विचारा. हे शब्द जेव्हा स्वामींचे ऐकले तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आहे. त्यांनी त्याचं उत्तर फक्त अश्रूने दिलं. काय दर्शन होतं, माझा अधिकार केवळ, काही नाही, एक शब्दही बोलले नाही. जे रोज दर्शन त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या त्या उपासनेच्या अधिकारामुळे येत होतं, तपश्चर्येमुळे मिळत होतं, त्याची वाच्यता सुद्धा त्यांनी करायची नाकारली. जी मंडळी समोर बसलेली आहेत त्यांना माहिती आहे, त्यांना स्वतः स्वामी सांगतायत, हे त्याला साक्ष आहेत, हे दर्शन रोज होत आहे, पण त्याचा उच्चार त्यांनी केला नाही. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहिले असं त्यांनी लिहून ठेवलं. त्यांनी वर्तन कसं केलं हे त्यांनी लिहिलंय पुढे. त्यांच्या चरित्रामध्ये आपण अवश्य पाहावं की त्यांच्याकडे अपार सामर्थ्य स्वामींनी देऊन ठेवलेलं होतं. पुढं त्यांना ते आपल्याला काही त्या बाकीच्या इतिहासाशी संबंध नाही, पण त्यातलं एक महत्त्वाचं वाक्य आहे ते आपल्यासमोर ठेवतो फक्त, की त्यांनी आपलं संबंध आयुष्य पुढचं, स्वामींनी सांगितलं होतं ना की बाहेर जायचं नाही, कोण जो इथे येईल त्याचं जे आपल्याला कल्याण करायचं असेल ते आपण करा, तो पूर्ण अधिकार आपल्याला दिलेला आहे. हे ज्या माणसाला अधिकार दिलेला आहे तर त्याचं तिथे वर्तन त्या सत्पुरुषाचं कसं होतं, तर त्यांनी एकच शब्द, 3 शब्द वापरलेत की त्यांनी आपलं सामर्थ्य झाकून वर्तन केलं. मला त्या शब्दांचं फार कौतुक वाटतं की आपलं सामर्थ्य झाकून त्यांनी वर्तन केलं. आपलं सामर्थ्य प्रकट करून सांगणारे किती भेटतात आपल्याला, नसलेलं सामर्थ्य सांगणारे भेटतात, तिथे आपल्याला असलेलं सामर्थ्य झाकून वर्तन केलं. हे लिहिणाऱ्याचंही कमाल आहे आणि ते वर्तन करणाऱ्याची त्याच्यापेक्षा कमाल आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं होतं एवढंच की वाचेनी त्यांना या सामर्थ्याबद्दल काही सांगता आलं असतं जरूर, पण त्यांनी ते सांगितलं का हा बघण्यासारखं आहे. ही स्वामींची परंपरा कशी आहे किंवा सत्पुरुषांच्या परंपरा कशा असतात हे यातून घेण्यासारखं, म्हणून आपल्यासमोर ठेवलं. आता हे झालं त्या सत्पुरुषांचं. आता यातला फरक आपल्या लक्षात आला. आपल्यासमोर मुद्दा पुढं असा आहे की आपल्या हा फरक लक्षात आला की यांनी कशा पद्धतीनं राहिले. आपल्याला समजा एखादी येऊ नये पण समजा चुकून सिद्धी आली, आता हे उदाहरण आठवलं म्हणून, चुकून एखादी सिद्धी आली, आपण मनात आणलं की बाहेर रिक्षा येऊन उभी राहिली वगैरे, असं आपल्या सिद्धी येऊन येणार काय, नाही आपलं बस मिळत नाही, ती थांबली वगैरे, असलं हे असलं काहीतरी मनात आलं आणि तसं काहीतरी झालं समजा, तर लगेच काय वाटतं आणि काय त्याचं कौतुक आपल्या स्वतःला, लोकांना आणि तर काय ते बोलायचा प्रश्नच नाही. तर असं सगळं आहे. तर इथं हे कसं सामर्थ्य झाकून वर्तन, म्हणजे त्या वाचेला काय आवड असेल हे मला म्हणायचं. मला सांगायचं होतं की त्या वाचेला आवड कसं असेल आणि वळण कसं असेल. ते काही बोलत नसतील का, कोण आला त्याच्याबरोबर बोलत असतील, आला त्याचं कल्याण करायला सांगितलेलं आहे ना, मग त्याचं कल्याण करण्यासाठी काय सांगावं लागेल ते सांगतील की नाही. तात्यांच्याबद्दल असं व्हायचं की नाही, शेवटी घरातली माणसं म्हणायची हो आता थांबा, घरातल्या माणसाला तर 11 वाजले, रात्रीची वेळ झाली, तरी त्या माणसाला तात्या समजावून सांगतायत. आपल्यातली मंडळी पाहणारी इथे आहेत, ते इतिहासाला साक्ष आहेत, तर त्यांना माहिती असेल ही विषय की आता त्याला पटेपर्यंत तात्या सांगत राहा. रात्रीचे 11 वाजले, जेवणाची वेळ गेली, भुकेची वेळ टळली, घरातल्या माणसांना आता ते नाही, त्याला ते पटलं तर आज ना उद्या तो ते करायला तयार होईल. अशी सत्पुरुषांची वाचा वापरली तर अशी वापरली आहे, तशीच त्यांनी पण वापरली असेल ना अशाच तऱ्हेने, पण बाकीचं सामर्थ्य प्रकट करणं ती आवर अजिबात, ते सगळं आवर घातलेलं आहे. हे आता आपल्याला फरक लक्षात आले तर आपल्याला पुढे काय करता येईल याचा विचार करता येईल, म्हणून आपल्यासमोर ठेवलं. आता फरक कळला, ठीक आहे. हे सत्पुरुषांचे इथे आलेल्या महापुरुषांच्या बद्दलच्या 3 बाबतीतला हा फरक बघितला.
अन्य महापुरुषांचे सत्पुरुषांचे हे आपण फरक पाहिले त्यांच्या प्रत्यक्ष चरित्रातले किंवा वर्तनामधले, हे सगळे आपल्याला दिसणारे दृश्य स्वरूपाचे तेवढे तरी निदान. तर ते झाले. आता हे सगळं कळलं तरीसुद्धा एकाने मला असं म्हटलं, आता आपण एक प्रयत्न करतो आहोत तिथे एक दिवस, हा जो काही सगळे मिळून ह्या पंथमंडळींच्या ह्या उपक्रमामुळे आपण हा प्रयत्न करतो आहोत की एखाद दिवस नामात राहून पाहावं कसं वाटतं. सकाळी 10 वाजता आपण आलो, 10 ते 4 आता नामस्मरण झालं. तर हे एवढं करून आपण हा प्रयत्न केला. तर त्यावेळेला मला एकाने त्या प्रतिक्रिया दिली होती की 5-5.5 तास जप तसा थोडा जास्त होतो, कष्टप्रद वाटतो असं त्यांचं म्हणणं. बरोबर आहे, कष्टप्रद वाटतो. एवढं घरी आहे, उपासना ही कष्टप्रदच असते. त्या वेगाबरोबर पान सुद्धा जातं, त्याला कष्टप्रद नसतं. ती साधना किंवा तप कशासाठी, तापलं तर तप हो, नाही तर तप कशाचं आलंय हो की नाही. त्यामुळे ताप होणारच. आता कोणाची किती मर्यादा आहे तेवढा तो सहन करेल, हे बरोबरच आहे. उन्हात उभं राहा म्हणलं, एखादा 1 तास राहील, एखादा 2 तास राहील, एखादा 5 तास राहील. इथे तर काही तसं तर काही केलेलं नाही, चांगले फॅन लावून ठेवलेत मस्तपैकी आणि आपल्याला मध्ये मध्ये ब्रेक देत आहेत परत, म्हणजे अशी सोय आहे. महाराज जरा कनवाळू आहेत, त्यामुळे अगदी काही उन्हात उभं केलेलं नाही, आपल्याला काही नाही, असं सगळं ठेवलं आहे. पण तरीसुद्धा थोडंसं कष्टप्रद वाटतं, ते बरोबर आहे. पण आपण आपल्या मनाशी विचार करून बघावा की आपण 5 तासामध्ये समजा 3-4 तास ज्याला जेवढी शक्यता असेल तेवढा तो बसला असेल किंवा सगळा बसला असेल, पण ही आपल्या मनाची करामत आहे की नाही आपण लक्ष ठेवावं. म्हणून मी जाता जाता फक्त उल्लेख केला ह्या मुद्द्याचा एवढ्यासाठी की ही आपल्या मनाची करामत आहे. टी व्ही समोर 2-3 तास गेलेले त्याचे आपल्याला काही कष्टप्रद वाटतात का? कंटाळा वाटतो का सिनेमाचा? आपण मनाची विचार करून. एखादा गप्पा मारायला कोणीतरी आलं भेटलं तो की नाही, चौकात उभा राहून मनुष्य 1 तास गप्पा मारतो, पायाला सुद्धा कष्टप्रद होत नाही. जिथे उभं राहून गप्पा मारायचे आहेत तिथे पायाला सुद्धा कष्ट होत नाहीत. पण माणसाला अशा तऱ्हेनं बसून फॅन लावला आहे, हे आहे, पाणी ठेवलं आहे, हे ठेवलं आहे, मंडळी काय पाहिजे का विचारतायत, प्रसाद आहे, आरती, आनंद आहे, तर हे सगळं ठेवलं आहे. बरोबर एवढी माणसं जप करा, आज माणसं एवढी आपल्याबरोबर कोण आपल्याबरोबर जपायला मिळणार आहे? ती सुद्धा व्यवस्था महाराजांनी केली, इतक्या लोकांना सद्बुद्धी देऊन ठेवली की तुम्ही पण करा, म्हणून ते पण बरोबर आहेत. तेव्हा आपल्या सोबत आहे. 1 तास बसलाय बाबा जंगलामध्ये, आता कसा 5 तास बसू असं तर काही नाही आहे. आपल्याबरोबर एवढे बसलेत, ते नाही उठले म्हणून त्या कारणासाठी तरी बसेन, एवढी सुद्धा महाराजांनी काळजी घेतली त्याच्यात की बाबा अरे त्याच्याकडे बघून तरी मी बसेन, ही सुद्धा काळजी त्यांनाच करावी लागते, ती पण त्यांनी केली आहे. तर इतकं सगळं केलेलं आहे. तर असं न वाटता आपण पुढे जायला हरकत नाही. ही आपल्या मनाची करामत आहे. आपल्याकडे आपण पाहिलं असेल की घरामध्ये माणसं आता अलीकडे बरेच वेळा टेबलावरच बसतात नाही का जेवायला, तर ठीक आहे. तर ते टेबलावर बसले, समजा कुणीतरी पाहुणा आलाय, तर जेवण किती वेळात होतं? 10-15 मिनटं, 20 मिनटं काय ते. पण खूप दिवसाने आलेला माणूस असला तर त्याच्या पुढे खूप दिवसाच्या गप्पा रंगतात. सगळेच बसतात, घरातले जेवायला बसलेले आहेत, अंगत पंगत बसलेली आहेत, 4 माणसं टेबलाजवळ बसलेली आहेत आणि त्यांच्या जर गप्पा सुरू झालेल्या आहेत, तर मला सांगा हात वाळून जातात की नाही जेवणाऱ्याचे? चमचे वाळून जातात म्हणा फार तर. काय आता मला माहित नाही आपल्या घरामध्ये कशी परिस्थिती आहे. हात वाळून जातात ना, चमचे वाळून जातात ना, तरी माणसाला त्यात कष्टप्रद वाटतं का काही? नाही तर म्हणतो कसा तास गेला कळलं नाही की नाही. हे जर आहे तर ही मनाची करामत नाही आहे का काहीतरी, की त्याला करायचं नाही म्हणून ते काहीतरी पुढे करतं असं म्हणायला काय हरकत आहे? कारण तेच मन हे 1 तास करायला तयार आहे, ते 2 तास करायला तयार आहे. अहो माणसं 22 दिवस 27 दिवस काय ते वेगवेगळ्या जाहिराती येतात, आपल्याला त्यातलं काही कळत नाही. आपलं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं आपल्याकडे कुठे हिंडत नाही. पण माणसं 22 दिवस हिंडतात, कुठे कष्टप्रद होतं? ते यात्रेसाठी हिंडतात हा, म्हणजे ते त्यातलं चांगलं आहे. पण त्यासाठी 22 21 दिवसाची यात्रा असतात, 14 दिवसाची यात्रा असतात आणि अखंड माणसं ते बोगीतच असतात. ते रेल्वेच्या बोगीत माणसं बसलेली असतात आणि ते उतरतात, दर्शन घेतात, परत बोगीत बसतात, परत ते जेवण आणून देतात, घेतात, पुढे जातात. असं करत करत मनुष्य किती दिवस करीत असतो? 14 दिवस करतो. आपण 1 दिवसच करतो आहोत, त्यात 4-5 तास करतो आहोत, त्यात मध्ये 2-3 ब्रेक महाराज देणार, त्यात पुन्हा आपला आपण एखादा ब्रेक घेणार. म्हणजे किती आता आणि काय काय करावं सांगा बरं. आता महाराजांनी काय करावं आणि सोपं करून आपल्या आता गळी उतरावं सांगा. आपणच कल्पना करू आपल्या मनाशी बस. तर आता ह्या मनाच्या करामती आहेत. मला एवढंच म्हणायचं होतं की थोडं मनाच्या करामतींकडे लक्ष देऊन आपण पुढे जाऊ. ठीक आहे, काय होतं मनाची करामत अशी का आहे की जे सोपं आहे, जे त्याला करावंसं वाटतंय, जे त्यांनी इतके वर्ष केलेलं आहे ते त्याला करावंसं वाटतं, ते करता येत नाही, ही अडचण आहे. जे त्यांनी इतके वर्ष केलेलं आहे, इतकी वर्ष कादंबरी वाचली त्यामुळे त्यात अडचण येत नाही, इतकी वर्ष टी व्ही पाहिला म्हणून अडचण येत नाही, इतकी वर्ष हिंडलोय म्हणून हिंडायला अडचण येत नाही.
पण आपल्याला नामाला अडचण काय येते, कारण ते नाम इतकी वर्ष तसं नाही आहे, मनाने ते स्वीकारलेलं नाही म्हणून त्याची अडचण आहे. ज्यांनी स्वीकारले त्यांना अडचण नाही आहे. बघा आपल्यातच आपले सगळ्या प्रकारचे लोक इथे आहेत. सर्वांना कल्पना असेल की हे कशाची अडचण आहे, तर ते केवळ आपण त्यात नाही म्हणून, ते थोडं प्रवाहाविरुद्ध वाटतं म्हणून. कठीण आहे हे मान्य आहे, त्रासाच आहे हे पण थोडं मान्य आहे. कष्टप्रद म्हणले त्यातला मुद्दा बरोबर होता. मी म्हटलं बरोबर आहे, कष्टप्रद आहे, फक्त आपल्याला सुरुवात अशीच अर्धा तास 1 तास असं करूनच करावी लागेल. थोडे कष्ट होणारच, पण ते कष्ट प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे आहेत. मन प्रवाहाबरोबर जाऊ इच्छितं, आपण प्रवाहाच्या थोडे विरुद्ध चाललेले आहोत. पण प्रवाहाच्या बरोबर जाऊन काय होतं याची ज्यांना जाणीव आहे ते प्रवाहाच्या विरुद्ध जायला तयार होतात. ते जगामधली क्रांती असो नाही तर परमार्थातले प्रवास असोत, जिकडे तिकडे आपल्याला थोडं प्रवाहाविरुद्ध गेल्याशिवाय, म्हणजे हे कष्ट सहन केल्याशिवाय आपल्याला प्राप्त, ज्याला काही अर्थ आहे असं प्राप्त होत नाही. आपण प्रपंचात सुद्धा पहा, ज्या माणसांनी सत्कार्य केली, ज्या माणसांनी सामाजिक कार्य केली, ज्या माणसांनी मोठी उत्तुंग कामं केली, ते त्या वेळेला कष्टप्रदच जीवन जगले नाही. त्यामुळं तसं मनाला वाटायचं कारण नाही. त्यांची मनं खंबीर होती, त्यांनी ध्येय समोर बरोबर होतं आणि म्हणून ते कष्ट सहन करू शकले आणि केले तर मनाचं काही चाललं नाही. त्यांच्या हातून कामं जी उभी झाली त्याच्या प्रकाशात आज माणसं चालतात. ह्यांनी जे कष्ट केले त्याच्यात आज 100 वर्ष आपण चालतो. जे ब्रह्मानंदांनी कष्ट केले त्यात 90 वर्ष आज आपण चालतो. असे सत्पुरुषांनी, महापुरुषांनी, एक ज्ञानेश्वरांनी कष्ट केले असतील तर काय त्याच्या 700 वर्ष 800 वर्ष प्रकाशात आपण चालतो होता इतकी वर्ष. म्हणजे हे शेवटी असं काम आहे. तर ते लोकोत्तर काम असेल, पण मूळ मुद्दा मनाच्या विरुद्ध जाण्याचाच आहे आणि सोपं आहे म्हणून करावं का? मला सांगा की अभ्यासाला बसणं सोपं आहे की अभ्यासाला न बसणं सोपं आहे? मग सोपं आहे म्हणून करावं का? आपण सांगा, आपण पालक आहात, आपण विद्यार्थी आहात, सगळ्या प्रकारचे लोक इथे आहेत. तर सोपं आहे मग अभ्यासाला न बसणं सोपं आहे. मग सोपाच जर करायचं असेल तर अभ्यासाला न बसणं आहे, पण ते नाही आपण करत. मग तिथे का बसतो? तर हित काहीतरी आपलं काहीतरी हित आहे म्हणून मनुष्य जे सोपं नाही ते करायला तयार होतो. म्हणजे हे जर अभ्यासाच्या बाबतीत आहे, साध्या गोष्टींच्या बाबतीत आहे, तर परमार्थाच्या बाबतीत तर नक्कीच असेल. कारण इथल्या प्राप्तींच्या प्रमाणाने तिथली प्राप्ती अनंतपट आहे. इथली प्राप्ती जी आहे ती आज एका परीक्षेची प्राप्ती आहे, हो की नाही? आज सुद्धा जाणवलं ना आपल्याला 10वी 12वीमुळे उपस्थिती कमी झाली, बरोबर आहे, थोडीशी. हे एका वर्गाची त्यातल्या स्वाभाविक आहे, त्यांच्यावर जबाबदारी त्यांनी कराव्यात. पण त्याची जी प्राप्ती आहे ती आज 10वीची आहे. मार्क मिळवले, 2 वर्ष पुढे गेलं की त्या सर्टिफिकेटची किंमत राहत नाही. 12वीचं नवीन मिळवावं लागतं. परमार्थात यद्गत्वान निवर्तन्ते, तिकडे मागे नाही परत. असं आहे, मिळवायचं आहे पण एकदाच मिळवायचं आहे. ते मिळवलं की पुन्हा काहीही मिळवायचं राहत नाही. आपल्याला उपनिषदापासून सर्वीकडे हे सांगितलेलं आपल्याला सर्व ठिकाणी आढळेल की जे मिळवल्यावर दुसरं काही मिळवायचं उरत नाही. एवढं जर आपल्याला मिळवायचं आहे तर मग मनाच्या विरुद्ध आपल्याला प्रवास करावाच लागेल. कारण मनाच्या बाजूनी प्रवास केला, प्रवाहाबरोबर प्रवास केला तर प्रपंचाच्या ज्यांनी प्रपंचांचे अभ्यास केले असतील, स्वतःचे प्रपंच कदाचित आम्ही लहान असू, आपण लहान असाल तर आपण पाहिले नसतील, पण जे वृद्ध लोकांचे प्रपंच आहेत ते पाहावेत. म्हणजे कल्पना येते की प्रवाहाच्या बरोबर जर गेलं तर काळजी, अस्वस्थता, चिंता, आज काय होणार, उद्या काय होणार, हा कुठे गेला, अजून का आला नाही, हा जाग्यावर, करायचं काही नाही, कुठलंही काही का जबाबदारी नाही, कोणी काही विचारित नाही आहे, अशी परिस्थिती आहे. पण अर्थात कोणी काही विचारित नाही हीच अडचण आहे. तर ती जी शेवटी निर्माण होते, ज्याने अस्वस्थता चित्ताला येते, तर ते जे सगळं आहे ते प्रवाहाबरोबर जाऊन झालेलं आहे. दुसरं असाच वृद्ध घ्या आपण की जो म्हणतो की कोणी काही मला विचारत नाही, उत्तम, आता मोकळा नामाला. पण ते नाम आधी घेतलं असेल तर ते मनाच्या विरुद्ध आहे. ते जर आधी गेला असाल तर ह्या वेळेला आपल्याला अडचण नाही. कारण का, आता कोणी काही विचारत नाही, कोणी निर्णय विचारत नाही, कोणी काय बाहेर जाताना सांगत नाही, काय नाही, त्यांचे ते कामं करतायत, सगळं करतात, उत्तम गोष्ट आहे. म्हणजे आता हेच जर प्रवाहाच्या विरुद्ध गेलं तर काय होतं आणि प्रवाहाच्या बाजूनी गेलं तर काय होतं, ही 2 जीवनं आपल्यासमोर अनेक वृद्धांच्या बाबतीत पहा. हा वृद्धांच्यावर आक्षेप नाही आहे, जीवनाची पद्धतीवर आहे. जीवन पद्धती कशी ठेवावी हे आपल्या हातात आहे. त्यानुसार आपण ठरवलं तर हे जमेल. त्याला सर्वात सोपं साधन निरुपाधिक म्हणून नाम, बाकी नाही. बाकी साधनं आहेत, आपण विचार करणार असाल तर. त्यामुळं आपण असा विचार करू, दुसरी एक बाजू विचारात घेऊ आणि मग पुढे जाऊ. आपल्याकडे नोकरीमध्ये आपण पाहिलं असेल, नोकरी अनेकांनी केली असेल, करताना पाहत असतील. माणसांना कधीतरी एखाद्या दिवशी किंवा काय 1 आठवडाभर, काही 1 दिवस म्हणा, काही महिनाभर म्हणा, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, अगदी 1 दिवस म्हणा, त्याच्या कामातलं शिकून घेण्यासाठी त्याला प्रशिक्षणासाठी पाठवतात की नाही, हो, ट्रेनिंगसाठी पाठवतात की नाही. अगदी जरी अनेक वर्ष झाली तरी रिफ्रेशर कोर्सला जावं लागतं. जे प्राध्यापक आहेत त्यांना सुद्धा 10 वर्ष 20 वर्ष शिकवलं तरी परत एकदा शिकायला जावं लागतं.
कारण आता किती शिल्लक राहिले हे बघावं लागतं त्यांना. त्यांच्याकडे असतं त्याबद्दल नाही, पण तरीसुद्धा त्यांना ते बघावं लागतं आणि पुढचं काय होणार आहे याची कल्पना द्यावी लागते. म्हणून आपल्याकडे प्रशिक्षण असतंच की नाही. जर प्रशिक्षणाच्या वर्गामध्ये मनुष्य ज्या वेळेला बसतो त्यावेळेला एरवी तो काय करतो, एरवी एक आपण उदाहरण म्हणून घेतलं आहे तर आपण एक रिफ्रेशर कोर्सचं उदाहरण घेऊ किंवा एखाद्या अशा तऱ्हेनं प्राध्यापकांना जो एक कोर्स असतो त्याचं उदाहरण घेऊ. एरवी रोज उठून ते 8 तास बोलतात आणि विद्यार्थी 8 तास ऐकतात. म्हणजे असं मी धाडसाने विधान करतो हे विधान बरोबर नसेल कदाचित. तो 8 तास बोलत असेल, ते ऐकत असतील की नाही माहीत नाही, आणि सगळे त्यातले हजर असतील की नाही हे पण माहीत नाही. अलीकडे बरेच वेळेला बाहेरच कॉलेजचं शिक्षण जास्त मिळतं असं ऐकायला येतं. मला काय माहिती नाही नक्की, पण असं दिसतं बा, कारण बरेच वेळा बाहेरच असतात. तर त्यावरनं हे असं आपल्या लक्षात येईल की ते बोलतात. आपला मुद्दा असा चालला की ते बोलतात आणि बाकीचे हे ऐकतात. ज्यावेळेला हे प्रशिक्षणाला जातात त्यावेळेला काय होतं, बरोबर विरुद्ध असतं. ते बोलतात आणि यांना 8 तास ऐकावं लागतं. बरोबर आहे ना. म्हणजे प्रशिक्षणामध्ये काहीतरी स्वरूप बदलतं त्याचं, पण त्याचा परिणाम असा होतो की यांचं ज्ञान समृद्ध होतं, यांचं ज्ञान अद्ययावत होतं. जे अद्ययावत नसतं ते अद्ययावत केलं जातं. हा एका साध्या प्रशिक्षणात जर होतं तर एक दिवस ते प्रशिक्षण घेऊन आले की ते काम पुढे होतं. मला प्रश्न आपल्यासमोर आज उपस्थित करायचा आहे, विचारासाठी ठेवायचा आहे आपल्या वेळेमध्ये, तो असा की महाराजांनी 1 दिवसाचा प्रश्न सोडवलेला आहे, आपण 29 दिवसाचा कसा सोडवणार त्याच्यावर आपण आज विचार करूया. महाराजांनी 1 दिवसाचा प्रश्न सोडवला, एवढ्या माणसांना नाम घेण्याची 1 दिवसाची संधी दिली. ठीक आहे, आपल्या परीनं आपण आपल्या कष्टातून त्याच्यातून सगळ्या प्रपंचाच्या ॲडजस्टमेंट करून काय ते करून आपण आलेले आहोत. ही गोष्ट खरी आहे. खर्च झाला असेल, तिकीट पडलं असेल, सगळं खरं आहे, सगळं सोसून आलं. पण सोय त्यांनी केलेली आहे किंवा कृपा त्यांनी केलेली आहे म्हणून नाम चाललंय हे तर नक्की, म्हणून हे सगळं चाललंय हे तर नक्की. त्यांच्या कृपेचा हात बाजूला गेला त्यातलं काही होणार नाही. त्यामुळे त्यांनी कृपा करून 1 दिवस आपल्याला हे दिलं. आजच्या समोर आपला प्रश्न आहे 29 दिवस काय करायचा. हा आता महिना 28 असेल तर 27 म्हणा, काही चुकत असलं तर, कारण नेमका फेब्रुवारी यायचा असं काहीतरी व्हायचं. 31 असला तर 30 दिवसांचा समजा. उरलेल्या दिवसांचं काय हा प्रश्न आहे. आता कदाचित आजच एखादा माणूस आला आणि एकच दिवस त्यांनी 4-5 तास नाम घेतलं आणि तो पुन्हा पुढच्याच वर्षी आला तर माझ्यासमोर आजचा प्रश्न 364 दिवसांचा आहे असं समजा. तेही समजायला हरकत नाही, कारण काय तो पुन्हा नाम घ्यायला परत वर्षानंच येणार. असं जर का समजा असेल तर त्याचा 364 दिवसाचा प्रश्न कसा सोडवणार हा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला जी सुरुवात करावी लागेल त्याला नित्योपासना असं म्हणतात. ह्याला जी सुरुवात करायची ती कशी सुरुवात करणार, कशी सोडवणार हे आपण. उपासना तर आपल्याला माहिती आहे. आज आपण बसून इथे उपासना केली, त्यातली मुख्य नामोपासना होती. मुख्य नामोपासना आहे. हे आपलं श्रवण ठीक आहे, आपलं काही गप्पा मारल्या तुमच्याबरोबर एवढं स्वरूप त्याचं ठीक आहे, पण ती मुख्य नामोपासना होती. तर ती आपल्याला आज मिळाली. उपासना शब्दाच्या अर्थापासून आपल्याला घरी काय करता येईल आणि कसं ते टिकवता येईल इथपर्यंत हा प्रवास आपल्याला करायचा आहे. तो कसा करता येईल याच्यासाठी आपण आजचं जे सेशन आहे किंवा आजचा जो विचार आहे तो त्यासाठी आहे. कारण हे फरक कळलेले आहेत. आता मार्गाचे अंतर कळलं मला, एवढं अंतर चालायचं आहे आणि मला हा आनंद मिळवायचा आहे. हा सत्पुरुष होणं ही गोष्ट आलायदा असेल, त्याच्यासाठी कोणी जन्माला येतील, कोणी महाराजांसारखी त्यांच्यावरती गुरुकृपा असेल, आणखीन त्यांचे प्रयत्न वैराग्य कधीपासून असेल ती गोष्ट वेगळी. पण निदान समाधानाच्या गावात ते आहे तिथे तरी मला जायचं एवढं तरी नक्की आहे. तर त्यासाठी मला काय करता येईल हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे, तेवढा तरी आपल्याला सोडवायचा आहे. तर तो आपण 1 दिवस त्याने आपल्याला सोडवून दाखवला. असं करून करता येतं. महाराजांचं म्हणणं असं आहे, उपासना शब्द कोणाला माहीत नाही. इथे सगळी माणसं बसलेली आहेत. मला असं वाटत नाही की कोणाला उपासना शब्दाविषयी काही माहिती नाही. उपासना शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. महाराज जे म्हणले, प्रवचन वाचणारे लोक आहेत, उपास्याच्या निकट राहणं, उपास्याचा गुण अंगी आणणं. किती व्याख्या द्याव्या उपासनेच्या आपल्याला सगळ्या माहिती आहेत. उपास्याच्या निकट राहणं किंवा उपास्याचा गुण अंगी आणणं म्हणजे उपासना आहे. आता आपल्या दृष्टीने उपासना म्हणजे काय करणं आहे हे आपण ठरवा, कारण आपल्यासमोर बरंच काही करणं आहे. उपासना म्हणजे अमुक गोष्ट करू, तमुक गोष्ट करू, तमुक गोष्ट करू म्हणजे सगळी उपासना आहे. असं आपले वेगवेगळ्या समजुती आहेत. समजुतीच खूप आहे. त्यातही बोलण्यात उपासना खूप आहे. महाराज म्हणायचे परमार्थ अलीकडे बोलण्यातच राहिला आहे. आणि होतं बरं का असं, माणसं जपाला म्हणून एकत्र येतात, ते कसला तरी विषय निघतो. त्या दिवशी काहीतरी झालेलं असतं बाहेर, अर्थात महत्त्वाचं मोठं काहीतरी असं काहीतरी झालेलं असतं, तर त्याचा विषय निघतो. कोणतरी माहिती सांगतो, हो का मला कल्पनाच नव्हती वगैरे, असं ते होतं सगळं. इकडं जपाची वेळ असती 7 ते 8, ही मंडळी 7ला जमलेली आहेत, 7:15 झाले, 7:30 झाले. अहो तो विषय इतका महत्त्वाचा असतो की आता काय करूया, आता 7:30 झाले तर 7:45 झाले, आपण असं करू आता 15 मिनिटं जपाला बसू, कारण घरी जायची वेळ 8ची पाळली पाहिजे.
ती आता कशी करून निघाली असेल प्रत्येकाची कोणात ठाऊक. कोणाला विरोध आहे का, कोण त्या निमित्ताने बाहेर पडलाय का, कसं काय झालंय काय आपल्याला काय माहिती, काहीतरी झालं असेल. ती त्यांनी वेळ काढलेली आहे. मग तो असं नाही म्हणत की 5:45 आता आपण ठीक आहे झालंय का, 5 काहीतरी महत्त्वाचं घडलं म्हणून आपण बोललो. तो बोललो तर आपण आता 8:45 ते 8:45 बसू, असं नाही होत. तो म्हणतो आपली जपाची वेळ कशी 7 ते 8 आहे, त्यामुळे आता आपण 8:45 झाले तर 7:45 ते 8 बसू, असं होतं ना. म्हणून महाराज असं म्हणाले, हे तुमचं माझं किंवा कोणाचं काही नाही आहे, हे असं आहे. महाराज म्हणले बराचसा परमार्थ बोलण्यात राहिला आणि ही गोष्ट खरी आहे. परमार्थ बोलण्यात असणं म्हणजे करण्यात नसणंच की. वास्तविक बोलण्यात असलं तर करण्यात येईल असं म्हणतात. खरं सांगायचं झालं वाचे वसो निदान असं म्हणतात, पण हे झालेलं आहे ते उलट्या अर्थाने झालेलं आहे, कारण त्याच्यामुळे तो होईन असं झाला. तर असं आपल्याला उपास्याच्या निकट राहायचं आहे, ती उपासना आहे. आपली उपासना करण्याची कशी आहे, तर आता बोलण्यात राहायला म्हटलं त्याच्यावरनं एक आठवलं म्हणून सांगतो. अनेक लोकांच्या म्हणण्यामध्ये आपण ऐकत असाल, मी ऐकलेलं आहे, हे घर महाराजांचंच आहे. कोणाच्या घरी गेलं ना तर माणसं म्हणतात हे घर महाराजांचंच आहे. म्हणजे मला त्यांना दोष तर अजिबात द्यायचा नाही, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण तिथला फ्लॉवर पॉट जर लहान मुलांनी धक्का देऊन पाडला ना तर तो चालत नाही, राग येतो. घर कोणाचं आहे, महाराजांचं आहे ना, नाही चालत. किती गोष्टी आहेत अशा. मला सांगा तिथे एक वस्तू आहे एखादी उचलून गेली, कोणी चालले ते चोरीला गेली समजा, तिथं फारच पुढे झालं, तर घर महाराजांचं आहे ही नाही भावना राहणार. महाराजांचं ही भार आपण जर म्हणत असू परमार्थ बोलण्यात राहिला आहे असं जे महाराज म्हणाले त्याचं कारण काय असेल ते हुडकायचं आहे. म्हणून म्हणतो फ्लॉवर पॉट चालणार नाही, अहो कुंपणावरचं फूल बाहेर उमललेलं कोणी काढलेलं चालणार नाही, हो की नाही. आपण विचार करून बघा, घरातली एखादी सुई हरवली तर चालते का. घर महाराजांचं आहे बरं का आपलं, म्हणजे हे घर महाराजांचंच आहे असं म्हणण्यामध्ये हा परमार्थ आहे. त्याच्यातलं सांगतोय की सुई हरवली तर महाराजांची हरवली असं नाही आहे, आपली हरवली ना, कारण घर कोणाचं आहे मग ते आता शोधा असं महाराज म्हणतात. म्हणजे महाराज काय म्हणतायत त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला आपली उपासना करायची आहे, त्यामुळे बोलण्यात ठेवायची नाही आहे. तर ते या दृष्टीने आपण विचार केला तर अशा असंख्य गोष्टी आपल्याला आढळतील की ज्या जर त्या जागी नसतील तर आपल्या घरामध्ये आपल्याला जागची वस्तू, घरातली माणसं, घरच महाराजांचं तर मग माणसं महाराजांची, मग ती सगळी एकमेकांची खेळीमेळीने आनंदाने अगदी कशी प्रसन्न अगदी सगळे, असं कुठं का स्वर्गात काय आपण असं वाटेल, पण तसं होत नाही. याचं कारण काय तर आपल्याला माहिती आहे की ते महाराजांचं घर आहे हे आपण म्हणतो आहोत, ते घडावं अशीच इच्छा आहे, पण ते होण्यासाठी जे करण्याची गरज आहे ते करायला नको का, त्याच्याशिवाय ते कसं होईल त्यांचं, होय की नाही. नाव देऊन होईल का, म्हणून होईल का, नाही होणार. म्हणजे आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल ज्यामुळे ते घर महाराजांचं होईल. तर त्याला आपल्याकडे आपल्या साध्या भाषेमध्ये आपण त्याला नित्योपासना असं, ज्यामुळे घर महाराजांचं होतं खऱ्या अर्थाने त्याला उपासना म्हणायचं. कारण उपास्याचा गुण अंगी आणायचा आहे, उपास्याचा गुण अंगी आणायचा आहे, उपास्याच्या निकट राहायचं आहे. आपण महाराजांच्या बद्दल बोलतो, आपण आपापल्या गुरूंच्या बद्दल, आपापल्या देवताबद्दल, आपण रामाबद्दल काय जे लागू करून घ्यायचे ते घ्या. तर हे समजा आपण महाराजांच्या भाषेमध्ये बोलतो आहोत, तर हे घर महाराजांचं आहे, तर ते तिथे नकोत का, ते जर असतील तर ते घर त्यांचं राहील आणि मग आपल्याला त्यांच्या निकट राहता येईल. पण त्यांच्या निकट राहायला ते तिथे राहायला यायला पाहिजेत. ते राहायला येण्यासाठी मला काय करावं लागेल हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आपल्यासमोर असलं तर आपण पहा की ते तिथे राहायला यायला पाहिजेत, तर आपल्याला काय काय करावं लागेल. तर त्या दृष्टीनं उपासना काय होतं माहिती आहे का, हे का सांगायचं. म्हणजे आपण म्हणाल की ठीक आहे आम्हाला उपासना माहिती आहे, आज एक फार चांगला इथे प्रश्न विचारला त्याच्या संदर्भात पण सांगायचं, ते पण सांगतो नंतर. तर एका लेखकाची गोष्ट आठवली म्हणून ती आधी सांगतो. एक इंग्रजी लेखक होता, मोठा लेखक, भरपूर लिखाण केलेलं आहे, जगप्रसिद्ध आहे, आणि त्याची आपल्याला माहिती असेल तर त्याची मुलाखत घ्यायला साधारणपणे वार्ताहर वगैरे येतात, एवढं लिखाण आपण करता, एवढं हे कसं करता, ते कसं करता, तर ह्याची मुलाखत घ्यायला म्हणून गेले. तर त्याला विचारलं की कसं काय आपला दिनक्रम चालतो. मुलाखतवाल्यांचे प्रश्न आपल्याला माहिती आहे, साधारणपणे अशा तऱ्हेने विचारतात होतो, आपण कसं केव्हा उठता, काय करता, कसं करता. ते सांगितलं मला काय लवकर उठायची सवय नाही, 9-10 वाजता मी उठतो. अरे वा, हो का म्हणले. मग आपण जागत असाल, हो मी रात्री जागतो. मग म्हणले आपण 9-10 वाजता उठता, मग पुढे पुढे कसा दिनक्रम असतो. मग उठल्यावर मी चहा घेतो, मग ते झाल्यानंतर तोपर्यंत पेपर येऊन पडलेले असतात,
तर मला एक 2-3 तास तरी पेपर वाचन करतो मी. सर्व प्रकारचे वाचनाची मला आवड आहे, त्यामुळे वाचन मी सर्व करतो. मग ते पेपर वाचन होतं. मग साधारणपणे हे व्हायला 12-1 वाजतात. मग त्यानंतर मी आंघोळ करतो, स्नानाला जातो. स्नान निवांतपणे चालतं. मी ते सगळं झाल्यावर जेवणाची वेळ होते, त्यामुळे जेवण घेतो. जेवण घेतलं मग 1-2 वाजता जेवण, 2-2:30 मला होतात. 2-2:30 वाजता जेवण झाल्यानंतर आपण काय करता पुढे, तर ते झाल्यानंतर माझी विश्रांतीची वेळ होते. मग विश्रांती घेतल्यानंतर आपण काय करता, तर 6 वाजेपर्यंत साधारणपणे मी विश्रांती घेतो. 5-6 वाजतात मला उठायला, कारण आता 2-3 वाजणार, ज्याला झोपायला त्याला 6 वाजणार. तर ते झालं. मग त्याप्रमाणे ती विश्रांती झाली. मग विश्रांती झाल्यानंतर मग आपण काय करता, तर मला फिरायला जायची आवड आहे, व्यायाम पाहिजे रोज शरीराला. त्यामुळे 6 वाजता मी बाहेर फिरायला जातो. मग 6ला जे मी फिरायला जातो तिथून मी तसाच एका क्लबला जातो, कारण माझे तिथे नेहमीचे जाणे येणे, सगळी मित्रमंडळी आम्ही एकत्र येतो. मग तिथे आमच्या गप्पा-टप्पा होतात. मग आपण परत केव्हा येतात, तर 9 वाजता येतो. 9, 9:30, 10 तसं काही सांगता येत नाही म्हणले. मग 10ला येतात. मग 10ला आल्यानंतर म्हणले सगळे घरातले जमतात एकत्र. मग आमचे सगळ्या गप्पा होतात, दिवसभरात काय झालं काय नाही, कोणाचं काय वगैरे. मग आपण जेवण केव्हा करता, मला म्हणले जेवणाला जरा उशीर होतो, 11 वाजतात. मग 11 वाजल्यानंतर जेवण झाल्यावर आपण काय करता, मग म्हणले मी थकून जातो आणि झोपी जातो. म्हणून मग लेखन केव्हा करता, ते म्हणले उद्या. आता मला उपासनेबद्दल असं काही म्हणायचं नाही आहे, एवढं सांगण्यासाठी. आता आपण याचा विचार क्षणभर करून बघा. हे उदाहरण म्हणून लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे सगळं का सांगायचं, तर खरोखरीचीच उपासना ही कधी कधी नसते, ती रोज असते. ती रोज आहे, लेखन रोज आहे. त्याचं ते उद्या सांगण्याचा अभिप्राय, तो इतका प्रतिभावान लेखक आहे की तो ह्याचं उत्तर अशा भाषेत देऊ शकतो की ज्याला काही अडवतच येत नाही, असं उत्तर आहे. त्यामुळे ते स्थिमितच करणारं उत्तर आहे, ते त्याला ठीक आहे. पण आपल्या दृष्टीनं उपासनेचं असं असू नये. उपासना ही कधी कधी करायचा विषय नाही, उपासना ही रोजच करायचा विषय. खरं सांगायचं, ती उद्या नाही, कधी उद्या हा कधीच नाही उपासनेला विषय. आता आपण सकाळी उठलो आणि समजा आपण भरपूर कामामध्ये, आपल्याकडे कोणी पाहुणे आले, हे सगळं झालं आणि मग आपण त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या, काय बोलणं झालं, हे झालं, विषय झाले, बाहेर कुठे फिरायला गेला, सगळं झालं आणि मग सगळ्या जेवणच राहिलं. आणि मी शेवटी रात्री सगळं झोपायची वेळ झाली तेव्हा म्हणाले की आता काय करूया, आता जेवण आता आपण असं करू, उद्या करू. असं कुठं झाल्याचं कोणच्या पाहण्यात वगैरे काय असं तर मला नंतर मी थांबणार आहे त्यावेळेस सांगितलं तरीच आहे की असं आमचं झालं होतं. मग वाटेत काय खाल्लं नसलं पाहिजे, बाहेर गेला तिकडे, नाही तर म्हणाल ते आमचं बाहेर थोडं झालं होतं म्हणून. तसं नाही. तर सकाळपासून त्यांच्या गप्पामध्ये असा वेळ गेला की कळलंच नाही आणि त्यामुळे आम्ही रात्री 11 वाजता झोपून गेलो आणि मग शेवटी आम्ही म्हटलं की आता पण असं करू, उद्याच जेवू. तर असं कधी नसतं. ते कसं आपलं रोज आहे. तर आपण जे व्यवहार रोज करतो ते पचवण्यासाठीची शक्ती लागते, तिला उपासना असं म्हणतात. मग जे व्यवहार रोज करतो त्याची पचवण्याची रोजची यंत्रणा रोज काम करते ना आपली शरीराची, ती कधी उद्यावर परवावर तेरवावर ढकलीत नाही. ती जे दिलं ते सगळं पचवून तिचं ती काम करते. निसर्गाकडून शिकावे. उपासना सर्वात उत्तम कुठून शिकता येते तर निसर्गाकडून शिकता येते. आणि ह्याचा जर आपल्याला पुरावाच किंवा आधारच पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी बघावी. 80% उदाहरणं 90% ज्ञानेश्वरीत आपल्याला सगळी निसर्गाची सापडतील की तिचे सर्व परमार्थ अंमलात आणलेला असतो. तर त्याच्याकडे पाहिलं की कळतं. तर तसं हे उद्याचं काम नाही. ते जसं उद्याचं काम नाही तसं आज मी जी कर्म करतो ती मला सगळी स्वच्छ धुवून त्याचा कुठेही चित्तावर लेप न राहता जर मला झोपायचं आहे तर माझी आजची उपासना आजच व्हायची. म्हणजे उपासनेला उद्या नाही. आता त्यामध्ये आपलंच पुस्तक आहे, इथे सुद्धा आहे, सर्वत्र असतं की नित्य नैमित्तिक उपासना. एखादे मला असंही म्हणू शकतील की ह्यात नैमित्तिक पण म्हणलेली आहे, कधीतरी निमित्ताने केली जाणारी, आणि नित्यही पण त्यात नित्यही म्हणलेलं आहे आणि सुरुवातीला नित्य म्हणले आणि मग नैमित्तिक म्हणलेलं आहे. आपलं जे पुस्तक आहे त्याचं नाव नित्य नैमित्तिक उपासना असं आहे. त्यामुळे जो नित्य करतो त्याला कधीतरी नैमित्तिक करायचा अधिकार प्राप्त होतो. जो रोज घरी जेवतो त्याला कधीतरी बाहेर जायचा अधिकार नाही म्हणता, पण सवलत आहे थोडी, ठीक आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन प्रसाद तरी घेतोय चालेल, मी बाकीच्या सवलतींचा उल्लेख करीत नाही, पण निदान एवढं तरी खरं की त्याला निदान बाहेर जायचा. 15 दिवस माऊली राबली, महिनाभर राबली, तर महिन्याभरानंतर 1 दिवस तिला विश्रांती म्हणून तो चांगल्या ठिकाणी एखाद्या घरी, एखाद्या घरगुती ठिकाणी जेवायला गेला तर मान्य आहे बाबा, असं आजच्या काळाला धरून म्हणतो. आजच्या काळाला धरून म्हणतो की घरगुती जेवण आहे तिथे गेला, एक दिवशी त्या माऊलीला घरातल्या विश्रांती देण्यासाठी, घरातल्या व्यक्तीला विश्रांती देण्यासाठी गेला, तर ते त्यांनी बाहेर केलं. उपासना आपण म्हणतो ते श्लोक उदाहरण यज्ञकर्म वगैरे, पण ते तिकडंच लक्ष जास्त असतं, त्यामुळे यज्ञकर्म या शब्दाकडे लक्ष नसतं. तर असू द्या, पण ते यज्ञकर्म जे आहे रोजचं, त्या यज्ञकर्मामध्ये त्यात विश्रांती नाही आहे, फक्त बदल केला, स्थानात बदल केला, करणाऱ्या व्यक्तीत बदल केला,
दुसऱ्या ठिकाणी वेळेत बदल केला, हे बदल केले ते आपण कधीतरी केले. मग महिन्यानी जी गेली ती नैमित्तिक असेल, ते महिन्याने आला असेल म्हणून त्यावेळेला केली. पण जो नित्य करतो त्याचंच ते आहे. हा जर 29 दिवस उपाशी राहील तर एक दिवस जेवण पोट भरेल का, हा विचार करणं म्हणजे नित्योपासनेचा विचार. आपल्याला पटत असेल तर बघा, आणखीन विचार करायला हरकत नाही. तर मला नित्योपासना असंच म्हणायचं. उपासना कशासाठी, एवढा तरी आपण उपासनेच्यावर सुरुवातीलाच आपण हे काही सेशन जेवढी महाराजांची इच्छा असेल तेवढे विचार करणार आहोत. तर त्या विचार करण्यामध्ये उपासनेचा लगेच विचार एवढा करायची, आधी आपण आलो कोणाकडे त्याचा विचार केला, यावेळी उपासनेबद्दल विचार करतो, आपल्याबद्दल विचार करतो. तर हे असं करायचं कारण काय, तर समर्थाने जी स्फुट प्रकरण अनेक असंख्य, म्हणजे खरोखर समर्थ वाङ्मय अभ्यासून होणं ही गोष्ट एखाद्या जन्माचं काम आहे माणसाचं. अभ्यासून होणे, वाचून होणं होईल कदाचित, पण अभ्यासून होणं हे कठीण काम आहे. पण त्यामध्ये स्फुट श्लोक, स्फुट प्रकरणं असे अनेक आहेत. तर त्यामध्ये 61 स्फुट प्रकरण आहे, त्यातलं एक 55 स्फुट प्रकरण आहे. त्यामध्ये समर्थाने असं म्हटलेलं आहे, ते आपल्याला रोजच्या गोष्टींना लागू आहे म्हणून केवळ उल्लेख करतो सुरुवातीला, की अचाट कर्म मार्ग हा. त्यांनी कसा शब्द वापरला आहे तो बारकाई, जर समर्थांचा शब्द आहे शेवटी त्याला त्याचं वजन आहे. अचाट कर्म मार्ग हा घडेचनाची सांग हा. अचाट कर्म मार्ग हा घडेचनाची सांग हा. कचाट कर्म सूचना पुढे असे उपासना. हे लक्षात ठेवा. समर्थांचं सांगणं स्पष्टच की लक्षात ठेवा. अजून उपासनेबद्दल पुढचे श्लोक आहे, बघू कधीतरी. पण मुळात हा लक्षात ठेवण्यासारखा विषय आहे की अचाट कर्म मार्ग हा आहे तो कचाट कर्म सूचनासारख्या देत असतो, जाचाला आणतो. शेवटी मनुष्य म्हणतो ना, घरी काही जरी नसलं, म्हणजे जाच असला तर वाईटच गोष्ट आहे, पण नुसतं जीवन सुद्धा अवघड होतं माणसाला. कर्म करून 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 ती कंटाळा येतो शेवटी माणसाला, की काय ही कर्म रोज माझ्या मागे आहे असं वाटतं. त्यात जर समजा परिस्थितीत काही बिघाड असला, काही उणीव असली, काही कमतरता असल्या, पैशाची असेल, माणसांची असेल, स्वभावांच्या असतील, काही उणीवा असतील, तर मग बोलूच नका पुढचं. पण कर्मकचाटे काय आहेत, तर त्याची जी शेवट आहे तो कशात होणार आहे, तर फक्त कर्मकचाटात होणार आहे. त्यासाठी कर्मसूचनेच्या पुढे काय आहे, पुढे असे उपासना. म्हणून त्याच्याशी पुढे उपासनाच आहे, एवढं लक्षात ठेवा. हे आधीच लक्षात ठेवलं आणि कर्मातच तिचा समावेश केला तर कर्मकचाटात अडकेलच कशाला. म्हणजे मगाशी मग आपल्याला वृद्धत्वाचं उदाहरण दिलं, तेवढ्यासाठी दिलं की जो सुरुवातीपासूनच त्याच्यात आहे त्याला ते नंतर अवघड नाही. कारण उपासनेचं निदान कर्म तरी आपल्याला करता येईल. भाव येईल की नाही माहीत नाही, भाव यायला पाहिजे आपण म्हणू, पण निदान आपल्याला उपासनेचं कर्म करता येणं शक्य आहे. ते कशा पद्धतीनं करता येणं शक्य आहे हे महत्त्व लक्षात यावं. शेवट काय होणार आहे, तर शेवट कर्मात होणार आहे आणि एक दिवशी एक शेवटचं कर्मच होणार आहे की जे आपण करणार नाही. आपण कर्म करून थकणार आणि शेवटचा करणारा कर्म करणाराची अवस्था आहे. मग मला सांगा, कर्माचा शेवट कशात होणार आहे, दुसऱ्या कोणीतरी एक शेवटचं कर्म करण्यात होणार आहे. तो निसर्ग असेल आपल्या भाषेमध्ये, काय म्हणायचं असेल त्याला ते म्हणा. पण ते जे आहे ते कर्म शेवटचं करणार, ते कर्म कचाटाचा शेवट आहे. तर तो जो शेवट आहे तर त्याची मला आधीपासून मला काळजी घ्यायला नको का, म्हणून पुढे असे उपासना असं म्हटलेलं आहे. की याच्या आधीच लक्षात ठेवा की याच्या पुढे उपासना आहे, ती लावा. त्याचे पुढे श्लोक दिलेले आहेत, कशी लावायची त्या स्फोट प्रकरणामध्ये दिलेली आहे. तर ती कशी लावायची, ही रोजच्या माझ्या कामाला जर ही उपासना लागली तर ही उपासना लागेल आणि मग ती बरोबर येईल. आज आपला मूळ जो विषय आहे तो 29 दिवसांचा प्रश्न सोडवण्याचा आहे. तर त्याच्यासाठी मला काय करता येईल हा प्रश्न आहे. तर आपल्याकडे 2 गोष्टी करता येण्यासारख्या आहे. एक गोष्ट म्हणजे ह्या उपासनेचा जो 2 भाग आहेत त्याच्यात. एक आपल्याकडे आपण पहिल्यांदा महाराजांचं पाहिलं की आपण पहिल्यांदा पाहिलं की त्यांची ती वाचा पाहिली, काय मन पाहिलं, देह पाहिला. या सगळ्या गोष्टी मला सांगा, देह आपल्याकडे नाही आहे का, आहे. वाचा आपल्याकडे नाही आहे का, आहे. परमेश्वराच्या कृपेने आहे असं मी म्हणतो. तर देह आपल्याकडे आहे, त्याला त्याच्या ह्या दोन्ही यंत्रणा आपल्याकडे आहेत, मन आपल्याकडे आहे. तर मला सांगा की याच्यातलं काहीतरी महाराजांना दिल्याशिवाय त्यांनी घरी कसं राहायचं, त्याच्यातलं आपलं काहीतरी त्यांना द्यावं लागेल ना.
त्याची शेवटी घरी कशी यायचे? अहो ब्राह्मणाला साधे ते दक्षिणा द्यायचे होते, तो घरी येतो, आपण बोलावतो आणि आपल्या पैशातला काहीतरी भाग त्याला देतो. आपली काय भावना असेल, काय असेल, कशासाठी असेल, तेव्हा तो घेतो, स्वीकारतो. 5 मिनटं 10 मिनटं काय असतील ते बसतील, ते गुरुजी असतील किंवा कोण आदरणीय कोण असतील आपले, ते बसतील तिथे आणि जातील. तर हे जे आहे ते देण्यासाठी त्यांना घरी बोलावलं. माझ्याकडे जे आहे त्यात काय आहे? माझ्या शरीरापासून माझ्या मनापर्यंत सर्व आहे. जे महाराजांनी आत्ता 3च मुद्दे आपण महाराजांचे पाहिले होते गेल्या वेळेला, त्याचे आपल्याला लागू करून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे देह आहे, शरीर शक्ती आहे. त्यातली महाराजांसाठी म्हणजे सामान्य भाषेमध्ये दुसऱ्यासाठी, कारण आपल्या दृष्टीनं आपली सुरुवात दुसऱ्याचं करण्यापासून होईल तेव्हा हे होईल. आता दुसऱ्याचं आपण करत नाही का? घरामध्ये तर एकमेक दुसऱ्यासाठीच करतायत, पण ते करणं निस्वार्थी नाही. मुलं मला विचारित नाही तसं म्हणतो ना आपण, किंवा विचारतात म्हणून बरं वाटतं ना, दोन्हीचा अर्थ तोच आहे बरं का. मन तेच आहे. त्याचे ऑपरेशन फक्त 2 आहेत, एक पॉझिटिव्ह दिसलं, एक निगेटिव्ह दिसलं, एवढाच अर्थ आहे. मूळ तेच काम, की त्याच्यात अपेक्षा आहे ती एकाची पुरी झाली म्हणून त्याला आनंद आहे, एकाची पुरी झाली नाही म्हणून त्याला दुःख आहे. म्हणजे ही जी कर्म चाललेली आहेत ती जरी दिसताना दुसऱ्यासाठी दिसली तरी ती सगळी एका परीनं स्वतःसाठी चाललेली आहेत. उपनिषदांच्या अर्थाच्या थोडंसं खाली राहून सांगतो की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती, हे जे सांगावं लागलं त्यांना, त्याच्यामध्ये खालचा अर्थ आहे, वरचा अर्थ वेगळा आहे हे मान्य, पण खालचा अर्थ आहे की ते माझ्यासाठीच चाललेलं आहे. जर असं माझ्यासाठी चाललेलं कर्म महाराजांना कसं आवडते, त्यांना दिलं जर आपण आहे, तीच वस्तू काढून आपण दुसऱ्याला कशी देणार? कशी नाही देता येणार. जी वस्तू आपण यांना दिलेली नाही, जी वस्तू दुसऱ्या कोणाला दिलेली नाही, तीच त्यांना देता येईल. आता जर आपण त्यांना फूल वाहिलेलं आहे तर तेच फूल आपण आता नाही दुसऱ्या प्रतिमेला वाहणार, बरोबर आहे की नाही? तर तसंच हे आहे. तर माझ्या शरीर कष्टाचं फूल मला महाराजांना व्हायचं आहे, तर ते मला कसं वाहता येईल? आपला प्रपंच पाहून मार्ग ठरवावा, कारण हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. अहो साधं मनुष्य लिखित जप करतो. जपाचे 3 प्रकार आहेत आपल्याकडे, 3ही प्रकारे करणारी मंडळी असते. लिखित जप करतो, त्याच्या हाताची शक्ती तो रामनाम लिहिण्यासाठी वापरतो, त्यावेळेस ती शक्ती आता त्यातल्या कोणाचं काय त्यामुळे होणार आहे? प्रपंचातल्या कोणाचं काही नाही होणार. उलटं फार तर कशात तरी वेळ काढतायत, चांगली गोष्ट आहे म्हणतील जर वृद्धी असेल तर, आणि जर तरुण असेल तर म्हणतील काय तुम्हाला हेच का, आता ह्या वेळी आता घराही आलाय तर हेच का, असं म्हणतील फार तर. आपण ते जरा कौशल्याने करावं, त्याचे निकष आहेत तेही सांगतो. तर हे जे आहे हे सगळं आपण एक साधं शरीर कष्ट आहे, त्यातली एक साधी गोष्ट घेतली की मी रामनाम लिहित बसलेला आहे, माझ्या परीनं मला शक्य तेवढं लिहितो. आता माझ्या हातात शक्ती असेल, जेवढा वेळ असेल तेवढं करेन, योग्य तेवढं करेन, जास्त करणार नाही पण ते करेन. त्यावेळेला ती शक्ती माझी त्याच्यासाठी लागलेली आहे. तो लिखित जप सुद्धा आपल्याला शरीर कष्टच आहे. शरीर कष्टाचे किती प्रकार असतील आपण हुडकून काढा, कारण माझ्या वेळेत ते सगळं बसायचं नाही म्हणून मी सांगत नाही. तर हे एक. दुसरं, मनुष्य देवाला जाईल, पायाने कष्टेल, डोळ्यांनी कष्टेल, शरीराने ह्यानी कष्टेल, आवाजाने कष्टेल, हे सगळं भगवंतासाठी कष्टेल, काहीही नकोय त्याला. असं असताना जे कष्टेल ते ही त्याची कसोटी आहे की ज्याच्यातून त्याला काही नको आहे. असे जे कष्ट आहेत ते महाराजांना वाहता येण्यासारखे आहेत. बाकीचे कष्ट कोणासाठी तरी आहेत, त्यातून काहीतरी येण्याची शक्यता आहे, रिटर्न आहे तर रिटर्न नाही, असे कष्ट आहेत. वेळ आहे, आज आपण आपल्याकडे एवढा वेळ आपण दिला नामासाठी म्हणून आज नाम झालं, त्यांनी कृपा केली म्हणून झालं. तर हा जो वेळ आहे हा आपल्या घरी पण आहे. आपण 29 दिवसाच्या उपासनेचा पण विचार करतो. आज 29 दिवस आपल्याकडे असेच तास आहेत. मग आता ह्याच्यातले मला किती तास देता येतील महाराजांसाठी म्हणून? काय महाराजांसाठी द्यायचेत म्हणून करायचं, काय नाही करायचं? आपण काय नाम घेणार आहे, जसं काय करणार, आणखीन काय करता येण्यासारखं, काय वाचन करू, त्यांनी काय सांगितलं त्याचं अध्ययन करू, कशासाठी काय केलं जातं याचा विचार करू. महाराज म्हणले समजून करावा परमार्थ, तसं समजून करायचा प्रयत्न करू. आता काकडा समजून करण्याबद्दल आलं म्हणून त्यांनी मला विचारलं होतं. जेथे बोध प्रातःकाळी रामाचा काकडा आहे, त्याच्या मागे अनेक गोष्टी म्हटलेल्या आहेत. तर आता विषय निघाला म्हणून म्हटलं की समजून करणं हा सुद्धा परमार्थाचा भाग आहे. माझी समजून घेण्याची शक्ती आहे की नाही? आहे. मग ती माझा सगळा, माझी फिजिक्स मला समजतं, केमिस्ट्री समजते, मला सगळं इंजिनिअरिंग समजतं, सगळं समजतं ना, डॉक्टरी समजते, सगळं समजतं ना, त्याच्यासाठी माझी समजशक्ती वापरली आहे ना. मग महाराज काय म्हणतायत हे समजून घेण्यासाठी तीच शक्ती मला वापरता येणार नाही का? येईल. अगदी आरती घ्या, महाराजांची घ्या, काय तुम्ही कुठलीही घ्या, काय जे घ्यायचं ते घ्या. आज त्यांनी माझ्यासमोर एक काकडा ठेवला होता म्हणून मी त्याचा विचार केला, एवढंच. तर तो जो आहे समोर, तर त्याच्यात सुद्धा 5 गोष्टी आधी सांगितल्या. 6वी गोष्ट आहे की जे बोध प्रातःकाळी होतो, ती जी त्रिगुणात्मक काकडा जो आहे, तो द्वैत, आपण म्हटलं इथे की द्वैताच्या द्वैत घृते बिंबिला,
दुजा भाव आहे तो नाहीसा केला. आज प्रपंचामध्ये भय हे जे आहे ते दुजा भावाचं अपत्य आहे. ते ह्यांनी सांगितलेलं आहे उपनिषदात, द्वितीयाद वै भयम असं सांगितलेलं आहे. भयाची व्याख्याच अशी आहे की दोन पण निर्माण झालं की माणसाच्या मनामध्ये भय निर्माण होतं. ऐक्य असलं की भय नाही वाटत, कारण आपलंच माणूस आहे असं वाटतं. पण आपलं हे खात्री नाही, काय करील, कसा विचार करील, कशी मनाची रचना, मनात काय येईल काय सांगता येत नाही. असं वाटलं दुजापण आलं की माणसाच्या ठिकाणी भय आणि इतर विचार उत्पन्न झाले. ते तिथे नाही. म्हणजे हे इथे द्वैतभाव गेला म्हणून त्रिगुणाच्या पलीकडे गेले म्हणून इथे ह्या काकड्यामध्ये आहे बरं का. ते काजळी वगैरे जे सगळे लेख आहेत ते सगळे जे दोष असतात ते कुठलेही दोष दिसत नाहीत. मला सांगायला वेळ नाही म्हणून फक्त हे शेवटचं सांगतो की काजळी नामेस अवघे तेज रळरळ हे जे म्हणलेलं आहे सगळं, एवढ्याचा जरी विचार केला तरी लक्षात येईल की आपल्यासमोर काय बोध प्रातःकाळी मांडलेला आहे. सकाळी उठल्याबरोबर हा बोध मांडलेला आहे की आपला प्रकार नाही आहे, एक आहे. किंवा इथे जे आधी म्हटलं की उदयना असतं, परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, उदयना असतं. मला सांगा, काकडा आपण करतो तर काही परमेश्वराला उठवायचा असतो का? आपण उठलो आहोत कर्तव्यासाठी आणि तेही तुमच्या स्मरणात करण्यासाठी, हे त्यांना सांगण्यासाठी आपण गेलेले असतो. काकड्याला जातो हे उठी उठी बा महाराज आहे बरोबर आहे, पण ते आपण म्हणण्यासाठी म्हणतो. सांगायचं असतं खरं हे की महाराज आता मी तुमच्या स्मरणामध्ये माझी दिवसभराची कर्तव्य करण्यासाठी तुमच्याकडे येऊन 5 वाजता 4 वाजता आपली जी काय वेळ असेल ती, त्यासाठी मी रुजू झालेलो आहे, हे सांगण्यासाठी आहे. मग माझी समजशक्ती मला याच्यासाठी वापरता येईल ना. आज कोणीतरी ती वापरली म्हणून त्यांनी ही शंका आणली, तर असं मला करता येणं शक्य आहे. हे अनेक गोष्टी आहेत की वेळ आहे, बुद्धी आहे, पैसा आहे, तो सुद्धा असा आहे की तो सुद्धा महाराजांसाठी वापरता येण्यासारखा आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. जागा आहे, महाराजांसाठी वापरता येईल. मला सांगा की देवघराची जागा कुठे असते सर्वसाधारणपणे आपल्या प्लॅनमध्ये? घराच्या कट्ट्याखाली असते ना सर्वसाधारण, कोनाड्यात असते ना. ज्याच्या जीवावर माझं हे सगळं घर झालेलं आहे, ज्याच्या जीवावर हे सगळं घर चालतं आहे, त्याची जागा त्याला योग्य अशी असावी की नाही, एवढं व्यवहाराने असेल की नाही शक्य मी काय म्हणत नाही. मला माहिती व्यवहाराचे कन्स्ट्रेंट किंवा काय अडचणी असतात त्या माहिती आहेत, पण आपल्या मनामध्ये असेल ना निदान हे. कारण जे आपल्याला व्यवहारात नाही करता येत ते आपण मनात करतो. जी व्यवहारात पूजा करता येत नाही ती मनात करतो ना, मानसपूजा होते ना. मग जे व्यवहारात मला करता येत नसेल, ज्यानं व्यवहारात करणं शक्य त्यांनी व्यवहारातच करा. कारण तिथं देवघर असू शकतं, जिथे देवघर असू शकतं तिथं देवघरच असावं. जिथे देवघर नसू शकत असेल तिथे जिथे असेल तिथे असेल, पण मनात मात्र देवघरा एवढी जागा असेल. देवाला देवघरा एवढी जागा ठेवणं ही आपली नित्योपासना. त्यामुळं अशा आपल्याला घरी करण्यासारख्या किती प्रकारच्या उपासना, माझ्यासमोर 10-12 उपासना आहेत. वाचा आहे ती आपल्याला स्वदोष परगुण उलटी वापरायचे. स्वतःचे दोष आणि दुसऱ्याचे गुण हे करण्यासाठी वापरायचे. बरोबर उलटी असते. स्वतःचे गुण सांगतो आहे, दुसऱ्याचे दोष सांगतो. एकत्र आले की बघा, टी रूम मध्ये बघा, कुठेही बघा, एकत्र चहाला गप्पाला बसले की बघा, आपल्याला लगेच वाचेचं लक्षात येईल. हे त्यांना नाही आवडणार, त्यांना बोलवायचंय ना आपल्याला, यावेत ना घरी उपासनेला, तरी उपासनेच्या निकट राहायचंय ना. मग ते येण्यासाठी आपल्याला काय करता येणं शक्य आहे? खूप करता येणं शक्य आहे. मी आपल्यासमोर फक्त ही प्रातिनिधिक यादी ठेवली. आता त्याच्यासाठी काही पथ्य आहेत की मी आजच्या आपल्या दर्पणामध्ये घेत नाही, कारण मला दिलेल्या वेळेचा आपला झालेला आहे. तर याच्यात फक्त मी एकच शेवट म्हणेन, 1-2 गोष्टीच म्हणेन की ही जी नित्योपासना आहे ती करायची असेल तर माझ्या ठिकाणी ज्या ज्या शक्ती शरीरापासून मनापर्यंत म्हटल्या त्यातली प्रत्येक शक्ती थोडी का होईना, जी मला शक्य असेल, जी व्यवहाराला योग्य असेल, जी प्रपंचाला अनुकूल असेल, ठेवणीला अनुकूल असेल, ती शक्ती मी महाराजांसाठी रोज वापरीन. हीच माझी नित्योपासना आहे. अशी नित्योपासना आपल्या घरी आपल्याला आपापल्या प्रपंचामध्ये कशी करता येईल हे आपण ठरवा. त्यासाठी हा महिनाभर घेऊ. आपल्याला ही कशी करता येईल, गेल्या वेळेस महिनाभर दिला आपण, तसं आपण आपल्या घरामध्ये ही कशी करता येईल त्याच्यासाठी ठेवूया. काय आहे की गावाला निघाला मनुष्य म्हणजे मग तिथले आपल्या ओळखीचे कोण आहेत वगैरे विचार. मला आपली एक प्रार्थना करावीशी वाटते. अडचणींचा विचार करू नका. याच्याबद्दल महाराजांचे एक वचन सांगतो आणि मग शेवटचा मुद्दा सांगतो. महाराज म्हणले ह्याच्यात अडचणी आहेत असा विचार करू नका, हे नीट समजलं नाही म्हणू नका, तुम्हाला आणखीन काय करता येईल का नाही सुचलं नाही म्हणू नका. सुचणाऱ्याकडे जा, जाणत्याकडे जा, ह्याच्याकडे जा, समजूतदार असेल त्याच्याकडे जा, पुस्तकात जा, ग्रंथात जा, कुठूनही मिळेल उत्तर. ज्याला प्रश्न पडलाय त्याला उत्तर देण्याची यंत्रणा हजर आहे. तर उत्तर देण्याची यंत्रणा आधी निर्माण झालेली, प्रश्न आपले नंतर निर्माण झालेले. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही, उत्तर देणारा आधी निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपले प्रश्न राहणार नाही. तर अडचणीचा विचार करू नका. महाराज एकच वाक्यात म्हणलेलं आपल्याला समोर ठेवतो की अडचणी सावली सारख्या आहेत. त्याचा विचार करीत बसला तर एक लक्षात ठेवा, सावली आपल्या बरोबरच जाईल.
अगदी लक्षात ठेवण्याचं काय. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल विचार करायचा काय कारण नाही. आपल्याला घरी नित्योपासना करायला काही अडचण नाही, ती आपल्यापुरती करावी आणि ती कशा पद्धतीने करावी याची ही फक्त प्रातिनिधिक यादी आपल्यासमोर ठेवली. अधिक तपशिलात नंतर विचार करू. आता मी म्हणत होतो त्या मुद्द्याकडे शेवटचा येतो की समजा गावाला निघाला मनुष्य. एक अंबुराव महाराजांची एक 2 ओळीची गोष्ट सांगतो फक्त की एका ठिकाणी प्रवचनाला गेल्यानंतर त्यांची स्वतःची पद्धत अशी होती की जिथे उपासना चालत असेल, जिथे आपल्या त्यांच्या भाषेमध्ये नामधारक असेल, नाम घेणारा असेल, तर त्याच्या घरी मुक्काम करायचा. तर त्यांना कुणी आढळे ना की तिथे कुणी अनुग्रहित नाही, कुणी नाम घेणार नाही. तिथे प्रवचन झालं, पोथी झाली, पण आता मुक्काम करायची उशीर झाला होता, त्यामुळे मुक्काम करायची वेळ पडली. तर म्हणाली इथे कुणी नामधारक आहे का, कुणी नाम घेणार आहे का, तर त्याच्या घरी मी राहतो म्हणे. मग त्यांनी सांगितलं असे असे एक ग्रस्त आहेत ते बुवा नाम घेतात, तर त्यांच्या घरी राहतो. आता महाराज समजा गावाला निघाले, हे आपलं अंबुराव महाराजांचं सांगितलं तसं महाराज गावाला निघालेले आहेत आणि समजा आपल्या गावी आलेले आहेत. तर त्यांच्याकडे आपण काय करतो याच्यापेक्षा आपण काय करतो हे त्यांना जास्त माहिती आहे. त्यामुळे जर आपण नित्योपासना करीत असू तर महाराज त्या गावातून जाताना कुणाकडे उतरूया म्हणतील. अशा वेळेला त्या गावात पहिलं नाव आपलं आठवावं एवढी आपल्याला त्यांना प्रार्थना करूया. सद्गुरुनाथ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम.